राज्याचे कृषी मंत्री दत्ता पारणे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर, काय सांगाल? एकीकडे मान्सून लाभलेला आहे आणि दुसरीकडे अल निनोचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. या सगळ्यामध्ये आता काय दखल सरकारकडून घेतली जाते, काय सांगाल? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हवामान विभागाने एक अंदाज दिलेला आहे की यावर्षी एल निनोचा हा प्रभाव हा मान्सून वरती आहे. आणि आताच हवामान विभागाचा अंदाज आहे की साधारणतः 24 तारखेच्या पुढे मान्सून हा महाराष्ट्रामध्ये सक्रिय होईल. परंतु निश्चित प्रकारे सरकार या बाबतीमध्ये सरकारला ह्याची माहिती आहे की ह्या वर्षी पाऊस हवामान विभागाच्या प्रमाणे कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे माझी या माध्यमातून शेतकऱ्यांना एक विनंती आहे की पावसाचा अंदाज बघून पेरणी करा. ही शेवटी जमिनीतला ओलावा पहा आणि मग पेरणी करा, कारण आपल्यावरती दुबार पेरणीचं संकट येणार नाही. आणि निश्चित प्रकारे आपण खरं तर आता मान्सूनची वाट बघूया आणि बघू 24 तारखेच्या पुढे जो हवामान विभागाचा अंदाज आहे की पाऊस सगळीकडे सुरू होईल ती अपेक्षा आज आपण. अनेक धरणे असतील, अनेक नदीची वाटा असतील, कोरडी होताना पाहायला मिळत आहेत आणि तशामध्ये पाणी साठ्याचं नियोजन कसं आहे असं सुद्धा विरोधकांचं शेवटी आता पिण्याच्या पाण्याला आपल्याला शेवटी कुठे या बाबतीमध्ये महत्व द्यावं लागेल. आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी धरणातला साठा, पिण्याच्या पाण्यातली तिथली असणारी मागणी, हा सगळा विचार करून या बाबतीमध्ये सरकार पावलं उचलतंय. परंतु आता निश्चित प्रकारे धरणाची जर परिस्थिती पाहिली तर शेवटी पिण्याला प्राधान्य, त्यांना पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे लागेल. परंतु निश्चित प्रकारे आपण परमेश्वराकडे आता साकडं करूया की लवकरात लवकर हा मान्सून सुरू व्हावा आणि राज्यामध्ये सगळीकडे चांगला पाऊस पडावा ही आपण परमेश्वराला साकडं घालू. कृषी मंत्री म्हणून तुम्ही थेटपणे शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा केली होती मंत्र्यांसमोर, मुख्यमंत्र्यांसमोर. मात्र त्याचाच आता दाखला देत विरोधक पायऱ्यांवरती आंदोलन करताना दिसले की शेतकरी उपाशी आहे मात्र मंत्री उपाशी आहे. काय सांगाल? तसे ज्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, या सर्वांनी त्यावेळेस निर्णय घेतला की 3 जूनपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही देणार. आणि त्याप्रमाणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही कर्जमाफी आपल्याला घोषणा केलेली आहे आणि त्याची आकडेवारी पण बऱ्यापैकी आता प्राथमिक अंदाज आपल्याला आलेला आहे. साधारणतः राज्याचा जर विचार केला तर साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाने ही कर्जमाफी आहे होळकरांच्या. त्यामुळं साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांनी 36,585 कोटी रुपये इतका या कर्जमाफीचा बोजा सरकारवरती येणार आहे. आणि सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे. शेवटी आम्ही जरी मंत्री असलो तरी शेवटी आम्ही पण शेतकऱ्यांची मुलं आहोत. शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्याला मदत करणं, सहकार्य करणं ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. तर निश्चित प्रकारे या कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना होईल आणि या बाबतीमध्ये अजून काय बदल करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांचं थोडं काही गोष्टीमध्ये समाधान करणं गरजेचं आहे. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. शेवटचा प्रश्न, महिला शेतकरी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, ऐतिहासिक निर्णय, काय सांगाल? खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या घरामध्ये महिला शेती करते ते घर अधिक सक्षम, त्या घरामध्ये घराची तिजोरी आपण त्या घरामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण असतं आणि तिची शेती महिलाचं माहिती आहे की महिला बारीक बारीक शेतीमध्ये विचार करतात, नवीन नवीन प्रयोग आणतात आणि तेच धोरण घेऊन या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या बाबतीमध्ये महिलांसाठी हे एक महिला शेतकरी धोरण आणण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे अधिवेशनामध्ये तो निर्णय होतोय. तर निश्चित प्रकारे त्याचा फायदा हा महिलांना होईल आणि त्यांनाही बरं वाटेल की आज आपल्या नावाने आज आपण शेती करताना त्यांचाही उत्साह, त्यांची उमेद ही निश्चित प्रकारे वाढेल. धन्यवाद आमच्याशी वाटण्यासाठी.